नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताईंसाठी एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता देशभरातील अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई काही प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारलेला आहे. तर याविषयी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काय आहे त्यांच्या प्रमुख मागण्या याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की अंगणवाडी सेविकांनी उपसला आहे संपाचं हत्यार. तर या आहे प्रमुख 8 मागण्या. तर मित्रांनो, देशभरातील अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई काही प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपाचा फटका लाखो चिमुकल्यांच्या पोषण आहारावर या ठिकाणी झालेला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, देशभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप, हजारो अंगणवाडी केंद्रांना टाळे, तसेच पोषण आहार बंद, तसेच वेतनवाढ, पेन्शन आणि शासकीय दर्जाची प्रमुख मागणी, तसेच डिजिटल बहिष्कार म्हणून पोषण ट्रॅकर हे ॲप बंद, लाखो लहान मुले पोषक आहारापासून वंचित. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपामुळे देशभरातील अंगणवाडी केंद्रांना आज टाळे लागलेले आहे. तसेच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पोषण ट्रॅकर ॲप बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी डिजिटल बहिष्कार या ठिकाणी टाकलेला आहे. परंतु या लढ्यात एक विदारक दृश्य पाहायला मिळाले आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आज देशव्यापी संप पुकारला आहे. याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसलेला आहे. तसेच अंगणवाडीला टाळला असल्याने नेहमीप्रमाणे पोषण आहाराच्या आशेने आलेल्या चिमुकल्यांना बंद दाराचा सामना या ठिकाणी करावा लागला आहे. अंगणवाडी केंद्राबाहेर आता रिकाम्या ताटल्या घेऊन बसलेली ही मुले अन्नाच्या प्रतीक्षेत होती. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये एकीकडे शासकीय दर्जा आणि हक्काच्या वेतनासाठी सेविकांचा आक्रोश सुरू असताना दुसरीकडे पोषण आहार न मिळाल्याने लाखो लहान मुले आज पोषक आहारापासून वंचित राहिली आहेत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, अंगणवाडी सेविकांच्या काही प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या पुढीलप्रमाणे. तर यामध्ये केंद्र सरकारच्या 4 श्रम संहिता रद्द करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मागणी. तसेच थोडं स्क्रोल करूया, पुढे पाहू शकता की शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि हक्काच्या वेतन श्रेणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना 24,800 रुपये आणि मदतनीसांना 20,400 रुपये वेतन देण्याची मागणी. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने देण्याची मागणी. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामांना जुंपू नका, समन्वय समितीचा इशारा. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा आणि सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन द्या. तसेच उन्हाळी सुट्टी 15 दिवसाऐवजी 1 महिना करा आणि आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करा. तसेच एफएरएसमधील तांत्रिक अडचणी दूर करा आणि 5G मोबाईलसह 3,600 रुपयांचा रिचार्ज भत्ता द्या. तर अशा काही प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अंगणवाडी सेविकां आणि मदतनीसांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये त्यांना काही त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्या प्रमुख मागण्यांविषयी हा मोठा संप या ठिकाणी पुकारलेला आहे. याविषयी महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.